सतयुगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या कृषी अदालतमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाने यावेळेस वेळेवरती हजेरी लावली आहे. किंबहुना असं म्हणूयात की अवकाळी पावसाने किंवा ना पण पर्जन्यांनी वेळेपूर्वीच आपल्याकडे हजेरी लावली आणि त्यामुळंच खरीप हंगामाकडून आपल्या यावर्षीच्या अपेक्षासुद्धा वाढलेल्या आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच खरीप हंगामाचं नियोजन पीक लागवडीपासूनच किंवा त्याच्या आधीपासूनच करणं गरजेचं आहे आणि ते तंत्रशुद्ध पद्धतीने व्हावं यासाठीच आजचा आपण खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी चर्चा करणार आहोत. या चर्चेत आपणही सहभागी होऊ शकता. संपर्क करण्यासाठीचे आमचे फोन नंबर असणार आहेत 0241 242 3288 किंवा 0241 242 7793. मोबाईल नंबर आपले संपर्क क्रमांक बदललेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो 0241 242 3288 किंवा 242 7793. आपल्या सर्वांचं आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. केटे सर, मी सुरुवातीला आपल्याकडे येतो. खरीप हंगामाच्या दृष्टीने आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याची सध्या परिस्थिती काय आहे, पर्जन्याचे असेल तर त्याबाबत काय सांगाल सर? नमस्कार शेतकरी बंधूंनो. सन 2025चा खरीप हंगाम अहिल्यानगर जिल्ह्यात आजवर 1,02,39 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी कपाशी, उडीद, तूर, मका, बाजरी, सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. ही टक्केवारी 15% आहे. तर दुष्काळी भागात कपाशीची लागवड चालू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मे महिन्यात सरासरी 18.5 मिलीमीटर पाऊस होतो. पण यावर्षीचा पावसाने उच्चांक गाठलेला आहे आणि यावर्षी मे महिन्यात 214 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थोडासा पाऊस झाला, त्यानंतर परत एक आठवड्याने विश्रांती दिली, त्यानंतर परत पावसाने जोरदार बॅटिंग चालू केली पाहिजे. जिल्ह्यात अनेक महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. मे महिन्यातील पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीची पूर्व मशागतीची मशागत करण्यासाठी थोडासा कमी वेळ मिळाला आणि ती जादा लवकर याच्यात करावी लागली मशागत. जून महिन्यात ही सातत्याने पाऊस झाला. 1 जूनपासून जिल्ह्यामध्ये 46.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे. सरासरी 6,93,345 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची पेरणी ही अहिल्यानगर जिल्ह्यात होती. आतापर्यंत 15% पेरणी पूर्ण झालेली आहे. अजून 85% क्षेत्रावर पेरणी करायची आहे. पण काळ्या कसदार जमिनीत अजून आपल्याला जो वापसा म्हणतात, वापसा कंडिशन यायला पाहिजे जमिनीची, ती अजून काय आलेली नाही. त्यामुळे खरीप पिकांना पेरणीसाठी उशीर होत आहे. त्याच्यामध्ये यावर्षी शेतकरी पण क्रॉपिंग पॅटर्न बदललेला आहे. कापूस पिकाकडून उडीद, तूर, मका या पिकांकडे वळलेला आहे. अशी परिस्थिती अहिल्यानगर जिल्ह्यात आताची आहे. नक्की सर, 15% पर्यंत आपल्याकडे पेरणी झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी अजून पेरणी होणं म्हणजे 85% क्षेत्रावरती पेरणीची प्रक्रिया अजूनही चालू आहे. वापसा परिस्थिती शेतकरी बांधव वाट बघतायत. डमाळे साहेब, आपल्याकडे मी येतो. आपल्याकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये साधारण खरीपामध्ये कोणती कोणती पिकं घेतली जातात? जसं आता गेटे सरांनी सांगितलं की क्रॉपिंग पॅटर्नमध्ये पण बदल आहे, तर सध्याचे काय आपल्याकडे परिस्थिती आहे? नमस्ते शेतकरी बंधूंना. अहिल्यानगरमध्ये जी काही प्रमुख पिकं आहेत, म्हणजे खरीप हंगामामधील जे प्रमुख पिकं आहेत, तर त्याच्यामध्ये तृणधान्यामध्ये जे काही मका आहे, मका, बाजरी, मका, ज्वारी आणि इतर तृणधान्य, भात पिकं आहे. तर त्यातले प्रमुख जे पिकं आहेत, जास्त क्षेत्र असणारे, तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र सोयाबीनचं सरासरी क्षेत्र आहे. 1,78,000 हेक्टरपर्यंत क्षेत्र असतं. त्याच्या खालोखाल कापूस क्षेत्र सगळ्यात जास्त आहे, 1,56,000 हेक्टरपेक्षाही जास्त आहे.
आणि त्याच्या खालोखाल बाजरी 98,000 हेक्टर, तूर मूग उडीद साधारणतः 55,000 हेक्टरच्या आसपास क्षेत्र असतं. आणि त्याच्यामध्ये पेरणी पण जे काही सरांनी आत्ता जे सांगितलं तर त्यात सर्वात जास्त कपाशीची पेरणी लागवड जी झालेली आहे साधारणतः 52,000 हेक्टरपर्यंत झालेली आहे. अवकाळी पाऊस जो पडला हंगामपूर्व पाऊस तर त्याच्यामुळे जे काही बागायती पट्टा आहे तर तिथं पेरणीचं क्षेत्र कपाशीमुळे लवकर झालं आणि साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बागायती क्षेत्रात पेरणी झाली. सध्याही जूनमध्ये पेरणी सुरू आहे. पुरेसा पाऊस झाला. आता साधारणतः जूनमध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे 68 mm पाऊस जूनमध्येही झालेला आहे 19 जूनपर्यंत आजपर्यंत. तर साधारणतः पेरणी काही ठिकाणी वापसा आला की पेरणी चालू आहे शेतकऱ्यांची काही ठिकाणी. नक्कीच सर, नक्कीच. पेरणी वापसा परिस्थितीची शेतकरी बांधव वाट बघतायत आणि वापसा आल्यावरती पेरणी होणार आहेत. आपल्याबरोबर प्रगतिशील शेतकरी गोवर्धन खेडकरजी पण आहेत. आपण कशा पद्धतीचं आता या खरीप हंगामामध्ये नियोजन केलेलं आहे? कोणते कोणते पिकं आपण आता लावणार आहात त्याची तयारी करतो? आमच्या गावाच्या परिसरात पाऊस चांगला झाल्यामुळे आमची पेरणी 90% संपत आलेली आहे. त्यामध्ये आमच्याकडे कापूस, तूर, भुईमूग, मका, बाजरी, सोयाबीन हे सगळे पिकं आहेत. आणि यावर्षी आम्ही आंतरपिकावरती थोडासा भर दिलेला आहे. म्हणजे आंतरपिकं पण आपण यामध्ये नियोजन त्याच्यामुळे आपल्याला जमिनीचा सेंद्रिय गर्भ वाढवता येतोय. नक्कीच सर. डमाळे साहेब, खरीप कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामामध्ये आता पेरणीची शक्यता यावर्षी वाढण्याची आहे. तर बियाणांच्या दृष्टीने नियोजन असेल, पेरणीचे आणि पावसाचं प्रमाण बघता खतांचं नियोजन असेल, तर अशा दृष्टीने आपल्या कृषी विभागाने काय तयारी केलेली आहे? आता बियाण्यांच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर खरीप हंगामामध्ये जाणून घेऊयात. एक शेतकरी बंधू आपल्याबरोबर संपर्क करतायत. हॅलो बळीराजा. हॅलो बळीराजा, नमस्कार. हॅलो हॅलो बळीराजा, संपर्क तुटलेला आहे सर. आपण बियाणांचे नियोजन आणि खतांचे नियोजन या संदर्भात सांगत होतो. हां नमस्ते. जर बियाण्यांच्या बाबतीमध्ये पुरेसं बियाणं उपलब्ध आहे, कृषी विभागामार्फत बियाणं उपलब्ध आहे, महाबीज मार्फत बियाणं उपलब्ध झालेलं आहे आणि इतर खाजगी कंपन्या आहेत त्यांच्यामार्फत पण पुरेशा प्रमाणात बियाणं उपलब्ध झालेलं आहे. महत्त्वाचे जे पिकं आहेत सोयाबीन, कपाशी आहे तर यांचंही पुरेसं, तूर मूग उडीद याचंही बियाणं पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेलं आहे. त्याच्यामध्ये कृषी विभागामार्फत जी पीक प्रात्यक्षिकं राबवली जातात, विद्यापीठचं तंत्रज्ञान कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. तर त्याच्यासाठी पीक प्रात्यक्षिक राबवले जातात. तर कृषी विभागामार्फत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कडधान्य, पौष्टिक तृणधान्य व गळीत धान्य याचे जो साधारणतः 6,000 हेक्टर म्हणजे 5,750 हेक्टरवर ही पीक प्रात्यक्षिकं राबवली जात आहेत. आणि त्याचबरोबर प्रमाणित बियाणे वितरणाचा देखील अनुदानित बियाणे प्रमाणित बियाणे वितरणाचा कार्यक्रम देखील आहे. याच्यामध्ये तूर, मूग, उडीद या पिकाचा देखील समावेश आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः 1,500 क्विंटल बियाणं अनुदानित शेतकऱ्यांना उपलब्ध झालेलं आहे. सर, खूप छान नियोजन असं कृषी विभागाचं आहे. एक शेतकरी बंधू आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. हॅलो बळीराजा, नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार. कोण बोलताय आपण? मी सुरेश भाऊराव, मुक्काम पोस्ट गोहा, तालुका रावरी. जी साहेब, आता हे बाजरी आणि हे मका हे करायचे जरा वापसे नाही पण जरा लेट झाले तर काही परिणाम होईल का? बाजरी आणि मका याचे आम्हाला सांगा बा साहेब. बाजरी आणि मका तसे आपल्या ड्रायलँड मधली पिकं आहे. त्याच्यामध्ये जरी आपण जुलैच्या पुढे जरी गेलोय तरी त्याच्यात कोणताही बदल नाही. थोडंसं उत्पन्न कमी होईल पण ते पिकं लावली तरी चालतात. त्याच्यामध्ये काही उत्पन्नात थोडीशी घट होईल पण त्याचे उत्पन्न आपल्याला हे हमखास मिळणार आहे. त्याच्यामध्ये मका तर 12 महिन्याचं पीक, 12 महिने पीक आहे मकाचं. आणि बाजरी हे कॉन्टिजेन्सी आपत्कालीन पीक परिस्थितीमध्ये बाजरीचा समावेश होतो. म्हणजे आपण जवळजवळ तो ऑगस्टपर्यंत लावू शकतोय आपण. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ती आपत्कालीन योजना केलेली आहे. त्याच्यामध्ये बाजरीचं पीक त्याच्यामध्ये येऊ शकतं ऑगस्टपर्यंत पेरणी केली तरी. वापसाचं आता काळी तुमची जमीन असेल त्यामुळे आता नॅचरल गोष्टी यावर्षी पाऊस निसर्गाने आपल्याला फार मे पासून पाऊस दिलेला आहे आणि जूनमध्ये पण पाऊस भरपूर झालेला. म्हणजे एवढा 214 मिलीमीटर पाऊस आपल्या हा मे महिन्यात झालेला आहे. त्याच्यामुळे ते जो सॉईल मॉइश्चर आहे
ते जमिनीत भरपूर आहे आणि त्यामुळे अजून वापसा येत नाही. महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुद्धा आमच्या काही प्रक्षेत्रावर वापसा नाही, त्यामुळे पेरणी लांबलेली आहे. त्या ओहळजी, आपल्याला आणखीन काही विचारायचं आहे? काय काय नाही मग एवढं. चालेल, कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. धन्यवाद. गेटे सर, बीज प्रक्रियेची शिफारस साधारण विद्यापीठही दरवर्षी करत असतं आणि कृषी विभाग सुद्धा सातत्याने याच्यासाठी प्रयत्न करत आहोत. बीज प्रक्रियेच्या महत्वाविषयी काय सांगाल सर? बीज प्रक्रिया महत्वाची, म्हणजे आपले जे काही रोग असतात, मर रोग असतात, काही सर जाणून घेऊया त्याच्यापूर्वी एक शेतकरी बंधू आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. हॅलो बळीराजा, नमस्कार. हॅलो बळीराजा, नमस्कार. सर, मला असं विचारायचं होतं, कपाशी लागवड केलेली आहे, हां, तर यामध्ये आंतरपीक समजा मूग उडीद वगैरे, कपाशीमध्ये आंतरपीक मूग आणि उडीद तुम्हाला घ्यायचं आहे. हॅलो, कपाशीतल्या आंतरपिकाविषयी बहुतेक ते विचारत होते, त्यांना मूग आणि उडीदचं आहे. मला वाटतं खेडकर साहेब याचं चांगलं म्हणजे अनुभव सांगतील त्यांचाच. कपाशीमध्ये मूग आणि उडीद हे आंतरपीक, भुईमूग, सोयाबीन थोडं लेट होतंय, पण मूग, उडीद आणि भुईमूग आपण घेऊ शकतोय. कपाशीचं थोडंसं अंतर वाढवून आपण ते जर पिकं घेतली तर आपला खर्चही वाचतोय, आपल्याला 2 रुपये त्यातून मिळतात पण, आणि आपल्याला जमिनीचा जो पोत आहे तो पण सुधारला जातोय. त्यामुळे कपाशीतलं आंतरपीक खूप छान संकल्पना आहे. नक्कीच. आणि साधारण याच्यात पेरणीचं अंतर मग किती ठेवावं? आता तुम्ही म्हणले की क्रॉपिंग डिस्टन्स आपल्याला वाढवायला पाहिजे थोडं. आपल्याला 5 ते 6 फुटावरती कापसाची लागवड केली गेली पाहिजे. आणि मुगाचं अंतर त्याच्यामध्ये आपण 1 लाईन टाकतो, 2.5 किंवा 3 फुटावरती 1 लाईन येते. त्याच्यामुळे तुमच्या आंतरमशागतीसाठी खूप छान आहे, कारण आपल्याला मजुरीला पैसा जात नाही, कारण त्याला आपण बैलाची पाळी किंवा ट्रॅक्टरचं पाऊस चालवतो आणि त्याच्यातला जो नंतर पाला पडतो तो पण आपल्याला फायदेशीर, आणि गवत उगण्याचं प्रमाण खूप कमी होतं. त्याच्यामुळे आपलं कापूस वेचणीसाठी सुटसुटीतपणा राहतो. पाऊस जर जास्त झाला तर बोंडसड होण्याचं प्रमाणही कमी होतं. नक्कीच, असे अनेक फायदे त्याच्यामध्ये आहेत आणि दुहेरी खूप फायदे होतात आपले त्याच्यामुळे सगळे. नक्कीच, आणि दुहेरी उत्पादनामुळे आर्थिक सुद्धा याच्यामधला आपल्याला फायदा होतो. गेटे सर, आपण बीज प्रक्रियेविषयी सांगत होतो. बीज प्रक्रिया ही केलीच पाहिजे आपण, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला जे कोटिंग मिळतं त्याच्यापासून रोग किडीचे जे हे असतात, मर रोग, मूळ कुजव्या रोग, याचं संरक्षण मिळतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करणे फार महत्वाचे आहे. त्याच्यामुळे आपल्याला 10 ते 15% उत्पादन हे वाढू शकतं. नक्कीच, त्याच्यामुळे बीज प्रक्रिया केली पाहिजे. एक शेतकरी बंधू आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. हॅलो बळीराजा, नमस्कार. हॅलो, संपर्क बहुतेक तुटलेला आहे, त्याच्यामुळे किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव त्याला कमी होतो आणि त्यामुळं आपल्याला बीज प्रक्रिया केली पाहिजे. डमाळे साहेब, बीज प्रक्रियेचं महत्त्व विद्यापीठाने पण सांगितलं, कृषी विभाग पण याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. कृषी विभागाने बीज प्रक्रियेच्या प्रमाणात वाढ व्हावी, शेतकऱ्यांपर्यंत ह्याची माहिती पोहोचावी म्हणून कशा पद्धतीने अभियान राबवलं होतं, त्या अभियानाविषयी सांगूयात आपण. कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी साधारणतः 15 मे पासून आपण बीज प्रक्रिया आणि इतर मोहिमा राबवत आहोत. क्षेत्रीय स्तरावर प्रत्येक गावामध्ये कृषी सहाय्यकामार्फत जे काय आहेत तर ते बीज प्रक्रियाची आपण डेमो दाखवत आहे, जे प्रात्यक्षिक दाखवतो आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी बीज प्रक्रियेचं महत्त्व पटवून देणे आणि प्रत्यक्षात बीज प्रक्रिया कशी करावी. सुरुवातीला जी काही बीज प्रक्रिया करायची आहे, जे घरगुती बियाणं असेल किंवा कृषी सेवा केंद्रातून आणलेलं बियाणं असेल तर त्याला रासायनिक बीज प्रक्रिया अगोदर करायची आहे. त्याच्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करायची आहे. तर त्याचा डेमो आपण दाखवला जातो, कोणत्या प्रकारे बीज प्रक्रिया करावी. जे काही एक लेग्युमिनस क्रॉप आहे त्याला रायझोबियमसारखे जैविक बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. तसेच जे काही बाजरीसारखं पीक आहे, एकदल पीक आहे, तर त्याला अझोटोबॅक्टर याची बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण शेतकऱ्यांना सांगतो आहे. सोयाबीन म्हणजे जे काही बीज पिकं पेरणी करणार आहे तर त्याला सर्वांना बीज प्रक्रिया करूनच बियाणं शेतकऱ्यांनी पेरण्याबाबत आपण प्रत्येक गावामध्ये आपण त्याबाबत नियोजन करतो आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा आपण उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करतो आहे. आणि तसे सध्या सुरू आहे बीज प्रक्रियाचे डेमो सुरू आहे. नक्कीच, म्हणजे विद्यापीठाची सुद्धा शिफारस आहे, कृषी विभागाने सुद्धा डेमो याच्यामधून दिलेले आहेत. खेडकर साहेब, आपण आता अनेक वर्षापासून शेती व्यवसाय करतात. बीज प्रक्रियेचे तुम्हाला कसे कसे फायदे मिळालेले आहेत प्रत्यक्ष, आणि तुम्ही तुमचे अनुभव काय सांगाल बीज प्रक्रियेविषयी? सर, बीज प्रक्रियेचं महत्त्व, सुरुवातीला मर रोग
हा जर वाचला तर तो शेतकरी वाचतोय. कारण मर रोग जर 20% झाला तर आपलं उत्पादन 20% घटलं जातंय. आणि बीज प्रक्रियेमुळं मर बुरशीजन्य आजार जे आहेत पिकाला होणारे ते पूर्णपणे 90% थांबले जातात. नक्कीच. तर हे बीज प्रक्रियेचं आपल्यासाठी महत्व तेवढं खास आहे. कारण आपण सोयाबीनला झालं थायरम लावतो, कारण तिथली ती किडी खालची जमिनीतली जी किडी ती संपून जाते. बाकीचे अझोटोबॅक्टर आहे आपलं रायझोबियम लावतो. त्याचे फायदे हेच जैविक बुरशीनाशक आहेत ते. त्यामुळे ते जे नॅचरली बुरशी आहे जमिनीतली ती मारली जाते आणि आपलं पीक जोमानं त्यानं ते वाढलं जातं. नक्कीच. म्हणजे कृषी विभागाने आणि विद्यापीठांनी जे शिफारस आहे त्याचा प्रत्यक्ष छान फायदा शेतकऱ्यांसाठी आहे. अनुभवत आहेत जे शेतकरी बीज प्रक्रिया करत आहेत. शेतकरी बंधूंनो, आपण ही पेरणीपूर्वी निश्चितच बीज प्रक्रिया करा असा आग्रह मी सुद्धा आकाशवाणीच्या वतीने आपल्याला करतो. एक शेतकरी बंधू आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. हॅलो बळीराजा, नमस्कार. सर, मला असं विचारायचं होतं, कपाशीमध्ये जे आंतरपीक घेतो त्याला ऍक्च्युली तणनाशक उपलब्ध आहे का आपल्याकडे? कारण खुरपणी आम्हाला काही परवडत नाही. कपाशीमधल्या आंतरपिकात तणनाशकाचा वापर. हो, कपाशीमध्ये तणनाशक फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे जर ते पीक 6 महिने राहणार असेल त्याच्याकरता पेंडॅमेथलिन बरं का 1.5 लिटर 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारायचे. पेंडामेथलिने किंवा क्युजॅलोफॉप इथाईल हे पण 1.5 लिटर 500 लिटर पाण्यातून 10 ते 35 दिवसांनी फवारायचं म्हणजे. आणि त्यामुळं आपल्याला पिकाचं चांगली जोमदार वाढ होणार आहे आणि तण नष्ट होणार आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं त्याच्यामध्ये कापसामध्ये ही तणनाशक चांगली आहे त्याच्यामध्ये. आणि आपली जे खुरपणी आहे त्या पण करत राहायच्या आहे. म्हणजे एकदा खुरपणी करा 20 दिवसांनी 1 महिन्यानी आपलं हे करा, खुरपणी करा आणि कोळपण्या करत चला. त्याच्यामुळं आपल्याला तणाचा बंदोबस्त करता येईल. प्लस हे पेंडामेथिलिन आणि क्युजॅलोफॉप इथाईल हे तणनाशक सुद्धा आपण वापरू शकतो त्याच्यामध्ये. कधी आपण हे जे आंतरपिकातलं आणि कपाशीचं असं एकत्रित तणनाशक आहे का उपलब्ध? आहे तसं नाही, एकत्रित तुरीतलं आहे. तुरीतलं आहे पण कपाशीतलं आंतरपीक दुसरं नाही. आपण काय करू शकतो सर, त्यासाठी आपला जो फवाऱ्याचा नोझल आहे ना त्याला आपण हुड लावायचं. व्ही-नॉच हुड लावल्यानंतर त्या लाईनवरती बरोबर तेवढंच चालायचं. बरोबर दोन्ही पिकं आपल्याला वाचवता येतात आणि तणही मारता येतं. तो एक उपाय आहे. आणि तुरीसाठी आता टोपी घालणे वगैरे, हा टोपी लावायची. आणि तुरीसाठी कंबाईन मध्ये आहे, कारण तुरीला एकच औषध चालतं सगळ्यांना. मी आज ऍक्च्युली उडदाचं पण कृषी विभागाचं एक वाचलं फेसबुकला की उडीद आणि कापसाला पण एक तणनाशक आहे उपलब्ध. नाही, आयडिया नाहीये माझ्याकडे सरांकडे. तेच आपण जे सांगितलं ना कापसासाठी तेच तणनाशक अतिशय चांगलं आहे त्याच्यामध्ये. हुड मारूनच लावूनच मारा, तो बी प्रयोग करा. तो छान प्रयोग आहे त्यासाठी. चालेल चालेल. थँक्यू सर. कोण बोलताय आपण? संतोष सांबरे, उमरी बाळापूर, तालुका संगमनेर. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. धन्यवाद. गेटे साहेब, आपण पीक पेरते वेळीच त्याच्याबरोबर खतं देण्याची विद्यापीठ शिफारस करत असतात. तर मग पीक पेरतानाच त्याच्याबरोबर खत जर आपण पेरून दिलं तर त्याचे नेमके शेतकऱ्यांना काय काय फायदे होतात आणि म्हणजे त्याचं महत्त्व असं सांगायचं झालं तर आपण काय सांगाल? महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस पेरणी करतो त्याचा बेसल डोस दिला पाहिजे. म्हणजे पी आणि केचा हा बेसल डोस आपण म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅशचा हा बेसल डोस दिला पाहिजे. आणि नत्राचे ते 2 हप्त्यात विभागून दिलं पाहिजे. एक पेरणीच्या वेळेस आणि दुसरं खुरपणी झाल्यानंतर 30 दिवसांनी खतं हे ती दिली पाहिजे. पण ती खतं विस्कटून नाही द्यायची, ती ना ओळीत दिली पाहिजे. त्याची कार्यक्षमता वाढते, नाहीतर तिची कार्यक्षमता कमी होते. नत्र खताची फक्त आता पाहिलं तर 40%च इफिशियन्सी आहे कार्यक्षमता त्याच्यामध्ये. त्यामुळे तो नत्र खतं देताना निंबोळीयुक्त खतं जर दिली तर तिची इफिशियन्सी वाढते. मग त्या युरिया निंबोळी खतासह दिला तर अतिशय तिची इफिशियन्सी वाढते. त्या पद्धतीने आपण खते दिली पाहिजे पिकांना. आणि जर हे असेल कापसाला जर ठिबक सिंचनने दिलं तर त्याची कार्यक्षमता वाढते. त्याच्यामध्ये जवळजवळ 90% कार्यक्षमता वाढते त्या पीक याची फर्टिलायझर यूज इफिशियन्सी म्हणतात. कार्यक्षमता वाढती, वाढ झटपट होती. एक शेतकरी बंधू आपल्याबरोबर सहभागी होतात. हॅलो बळीराजा, नमस्कार. हॅलो बळीराजा, नमस्कार साहेब. कोण बोलताय आपण? पांगरमलवरून बबन आव्हाड बोलतोय. आव्हाडजी, स्वागत आहे आपलं. आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न 2 आहेत सर. एक तर आता मूग टायमिंगला आहे का लेट झालाय, आणि दुसरी गोष्ट नाशिक कांदे आमच्याकडे पेरले जातात पांगरमल परिसरामध्ये, पांढऱ्यापूर परिसरामध्ये.
तर ते कांदे सप्टेंबर महिन्यात सापडू नये पावसात, त्याच्यासाठी आम्ही कोणत्या महिन्यात पेरावे, किती तारखेच्या पुढे कांदा पेरावे? का कांदा पीक का? कांदा सप्टेंबरमध्ये नाही निघाला पाहिजे, त्यावेळेस पाऊस जास्त असतो. अशा दृष्टीने त्यांना पेरणीची वेळ पाहिजे कांद्यासाठी. कांद्यासाठी का? हा. आणि मूग आपण किती तारखेपर्यंत आता पेरलेला चालेल? बरं, आता महत्वाचं म्हणजे थोडं काय झालंय, वापसा नव्हता म्हणून पेरणी केली काल, पण टायमिंगला एका लेट झालाय. नाही, टायमिंग तुमचा लेट नाही. आपला जूनचा दुसरा 15 आपण पेरणी करतोच, म्हणजे मुगाची 60 दिवसापर्यंत 60 ते 65 दिवसात आपलं मूग तयार होतो त्याच्यामध्ये. आणि जर मूग जास्तीत जास्त आपण 7 जुलैपर्यंतच सांगतो मुगाची पेरणी करावी. त्यामुळं तो पेरणी तुमची केली ती व्यवस्थित केलेली आहे, त्याच्यामुळे काही हे उत्पन्नात घट येणार नाही त्याच्यामध्ये. आणि कांदा जर लावायचा असेल तुम्हाला, पेरायचा आहे का तुम्हाला? पेरायचा. आता वापसा आहे का तुमच्याकडे? वापस आहे, परंतु मला आहे ना थोडं त्याच्यामध्ये गवत झालं, रोटा मारून पेरायचा असा विचार आहे. रोटा कशाला मारते? आता सध्या कसं आहे, रोटा मारला तर अजून पॅक होणार ते. रेगा पाळी ट्रॅक्टर कल्टी मारून कल्टिवेटर मारून मग तुम्ही पेरू शकता. त्याच्यामध्ये कल्टिवेटर मारला तर अतिशय चांगलं आहे, आणि त्याच्यानुसार नंतर हे करा, म्हणजे जमीन भुसभुशीत होईल. रेगापाळी म्हणतो आपण. हा, रेगापाळीने चांगलं आहे त्याच. आणि तो पेरून टाका तसा, म्हणजे आता जर वापसा असेल तर पेरून टाका. त्यांना सप्टेंबरमध्ये निघाला नाही पाहिजे, अशा दृष्टीने पेरणीचं नियोजन करायचं. आता जुलैमध्ये मग तुम्ही जर हे करायचं असेल तर मग जुलैमध्ये त्याचे कांदा पिकाची पेरून केला पाहिजे. सप्टेंबरमध्ये काय होतं, सप्टेंबरमध्ये पाऊस राहतो. रिटर्न जो मान्सून आहे आपल्याकडे नगर जिल्ह्यामध्ये, तो रिटर्न मान्सून असतो, आणि त्याच्यात जर सापडलं तर त्यामुळे आपल्याला कांदा काढायला प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये. हो, म्हणून तो पुढे गेला पाहिजे. हा, जुलैमध्ये पेरणी करा तुम्ही. 15 जुलैपर्यंत पेरले चालेल. ओके, चालेल. रामकृष्ण हरी साहेब. आवडजी कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. आणखीन एक शेतकरी बंधू आपल्या बरोबर सहभागी होत आहेत. हॅलो, कार्यक्रम कृषी अदालत. नमस्कार. कोण बोलताय आपण? गुंडेगाववरून बोलतो, शिवाजी हराळ. हराळजी, स्वागत आहे आपलं. ते उडीद पिकाची पेरणी करायची, पण वापसा नाही, तर अखेरची तारीख किती असेल? उडीद पिकाची सुद्धा जशी मुगाची सांगितली ना, तशी उडीद पिकाची सुद्धा आपण ना जूनचा दुसरा 15 ते 7 जुलैपर्यंत आपण हे केलेले. आपत्कालीन परिस्थितीमध्ये 7 जुलैपर्यंत आपण उडीदाची पेरणी करू शकतो. म्हणजे जरी वापसा नसेल आता तुम्हाला, तर 7 जुलैपर्यंत आपण पेरणी करू शकतो. ते 90 दिवसापर्यंत जातं, आणि मूग जे 60 ते 65 दिवसामध्ये जातो. त्यामुळे आता पेरणी करायला तुम्हाला जर वापसा मिळाला तर लगेच पेरणी करून टाका. आणि कोणती व्हरायटी चांगली कमीत कमी दिवसात निघणारी? आणि विद्यापीठाच्या फुले वसू आहे, फुले राजन व्हरायटी आहे, TAU 1 आहे, AKU 15 आहे, PKV ब्लॅक गोल्ड, ह्या उडदाच्या व्हरायटी आहे, त्या तुम्हाला मिळू शकतात. आता बाजारात सुद्धा उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये कृषी विभागाने त्या सांगितलेलं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. आणि ते सर काय होतं, बियाण्याचे जे पिशवी आहेत ना, त्याच्यावर कंपनीची किंमत नसते, तिथे शाईचे शिक्के मारलेले असतात. आता हा वेगळा विषय. नजीकच्या कृषी कार्यालयाशी या संदर्भात संपर्क करा. नाही, याच्यामध्ये जे बियाण्याच्या याच्यावर लेबल लावलेलं आहे, तर त्याच्यात ट्रूथफुल लेबल असेल आणि त्याच्यावर प्रिंटेड किंमत असेल तर ती ग्राह्य आहे. कारण ती MRP कंपनीने ठरवलेली आहे. कंपनीला MRP किंमत ठरवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे फक्त त्याच्यात खाडाखोड केलेली असेल तर मात्र आपण जवळच्या कृषी अधिकारी आहेत, पंचायत समिती किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय, यांच्याशी संपर्क करू शकता आणि त्यांच्याकडे आपली तक्रार नोंदवू शकता. असं जर खाडाखोड केलेली असेल तर. परंतु प्रिंटेड असेल किंवा शिक्का मारलेला असेल ऑलरेडी एका वेगवेगळ्या दुकानामध्ये जर वेगवेगळ्या किमती असेल तर निश्चित आपण त्याच्या विरुद्ध आपण तक्रार करू शकता. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला जे ट्रूथफुलचं लेबल आहे ते हिरवं कलरचं, ते पेरणीच्या वेळेस ते काढून ठेवा तुम्ही, आणि ते जपून ठेवा. म्हणजे त्याच्यावर जे जर्मिनेशन झालं नाही तुम्हाला तर तक्रार करता येते कृषी विभागाकडे. त्यामुळे ते लेबल महत्वाचं आहे, ते फेकून नका देऊ, ते महत्वाचं आहे लेबल. ओके, धन्यवाद. हराळजी, कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. डमाळे साहेब, मी आपल्याकडे येतो. साधारण आपल्या विभागातर्फे पीक प्रात्यक्षिक योजना राबवली जाते, तर ही नेमकी पीक प्रात्यक्षिक योजना काय आहे आणि याचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे? आता पीक प्रात्यक्षिकामध्ये मी अगोदरच सांगितलं की
पीक प्रात्यक्षिकामध्ये वेगळ्या पीक तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो. कृषी विद्यापीठाने जे विकसित केलेलं तंत्रज्ञान आहे, तर विकसित केलेलं तंत्रज्ञान आणि ज्या काही विकसित केलेल्या संशोधित केलेल्या जाती आहेत पिकांच्या, तर त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं. जाणून घेऊयात, एक शेतकरी बंधू आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. हॅलो बळीराजा. मुगाला कोणतं औषध मारावं? मुगाला परत प्रश्न विचारा. आणि मूग आणि दोन्ही पिकांना उडीद आणि मूग याच्यासाठी कोणतं तणनाशक औषध वापरावं? मूग आणि उडीद या पिकांमध्ये कंबाईन त्यांना तणनाशकाचा वापर. कृषी दुकानदारात गेल्यावर आपल्याला भेटन ते आमेज म्हणून चालतं. तुम्ही सांगा सर. पेंडामिथिलीन सुद्धा चांगलं आहे त्याच्यामध्ये बरं का. हा, त्याच्यामध्ये ते आणि कृषी विभागाशी संपर्क साधा, तिथं कृषी सहाय्यक आहे तुम्हाला, ते तंत्रज्ञानाबद्दल माहिती सांगतील त्या तणनाशकाबद्दल. अच्छा, थँक्यू. चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. हा, डमाळे साहेब, आपण पीक प्रात्यक्षिक योजनेविषयी सांगत होतो. हां, तर कृषी विद्यापीठाने जे काही पीक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे आणि नवीन नवीन जाती जे काही अधिक उत्पादन देणाऱ्या जाती संशोधित केलेल्या आहेत, तर त्याचे ट्रायल्स आपण पीक प्रात्यक्षिकाद्वारे आपण शेतकऱ्याच्या शेतावर घेत असतो. तर त्याच्यामध्ये जे काही तूर, मूग, उडीद किंवा इतर कॉम्बिनेशनमध्ये आंतरपीक तूर प्लस सोयाबीन, मूग किंवा यांचे जे प्रात्यक्षिक आहेत, आपण ते शेतकऱ्याच्या शेतावर एक एकराचे प्लॉट घेत असतो. आणि हे जे प्रात्यक्षिक आहे ह्या वर्षीपासून आपण जे शेतकरी गट आहे तर त्यांनाच उपलब्ध करून दिलेले, महाडीपीटी पोर्टलवरून अर्ज करून शेतकऱ्यांना ते गटांना उपलब्ध करून दिले. त्या गटामध्ये जे काही 25 शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना प्रत्येकी एक एकर असा 10 हेक्टरचा पीक प्रात्यक्षिक आपण त्या गावामध्ये राबवत असतो. आणि त्याबरोबरच शेतकरी स्वतःचं पण पीक लावत असतो. आणि त्याच्या तुलनात्मक दृष्ट्या जे काही विद्यापीठचं तंत्रज्ञान आहे तर शेतकऱ्यांचं स्वतः लोकल जे तंत्रज्ञान वापरतो तो प्लस विद्यापीठचं तंत्रज्ञान याच्यामध्ये कशा प्रकारे त्याच्या उत्पादनामध्ये वाढ होते हे आपण त्या ठिकाणी दाखवत असतो, डेमॉन्स्ट्रेशनद्वारे दाखवत असतो. निश्चितच देणार आहोत. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी विभाग असेल, कृषी विद्यापीठ असेल आणि खेडकरजींसारखे अनुभवी कृषी तज्ज्ञ पण असतील, कृषी म्हणजे प्रगतिशील शेतकरी सुद्धा असतील, हे आपल्यासाठी सातत्याने काही शिफारशी करत आहेत. आणि अशाच दृष्टीने आपण आजचं बीज प्रक्रियेचं महत्त्व असेल, पेरणीचं अंतर असेल, पेरणीद्वारे खतांचं व्यवस्थापन असेल, अशा विविध ज्या शिफारशी विद्यापीठाच्या आहेत त्यांचा वापर करून, उपयोग करून आपल्या खरीप हंगामाचं पीक नियोजन, पीक लागवडीचं नियोजन करावं. आजच्या कार्यक्रमामध्ये जे सहभागी तज्ज्ञ होते ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गेठे सर होते. राजेंद्र गेठे सरांचा मोबाईल नंबर आहे 82 082 93 924. पुन्हा एकदा 82 082 93 924. तर अहिल्यानगरचे उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे साहेबांचा नंबर आहे 70 20 59 80 15. पुन्हा एकदा 70 20 59 80 15. तर मुक्काम पोस्ट भालगाव, तालुका पाथर्डी इथले प्रगतिशील शेतकरी आहेत गोवर्धन प्रल्हाद खेडकर. यांचा मोबाईल नंबर आहे 90 21 20 50 60. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढण सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी.